खरंच आपण प्रभाग 13 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. काय नेमके मुद्दे आणि काय नेमक्या मुद्द्यांवर आपण या चुनावी मैदानात उतरलो? बघा, आम्ही या प्रभाग 13मध्ये मी पहिल्यांदाच उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे असं की मी या प्रभाग 13मध्ये लहानाचा मोठा झालो. म्हणजे मी या प्रभागातच मी जन्मलो आणि इथे आतापर्यंत आहे. तर या प्रभागात इतक्या वर्षापासून मी जे पाहिलं की कुठल्याही प्रकारचे म्हणजे बेसिक सुविधा ज्या आहेत, मूलभूत सुविधा ज्या आहेत, त्यासुद्धा अजूनपर्यंत या प्रभागामध्ये पूर्ण होताना मला दिसल्या नाहीत. आणि त्या इतके वर्ष झाले तरी इतके मोठे मोठे नेते निवडून आले तरी पण या ठिकाणी या मूलभूत गरजा का पूर्ण होत नाही आहेत, त्यासाठी म्हणून मी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला. तुमच्या प्रभागात पाहायला गेलं तर सर्वे करत असताना आम्हाला खूप अशा गोष्टी लक्षात आल्या. लहान लहान गल्ल्या, छोटे रोड आणि सर्वात मोठा मुद्दा हा पट्टे वाटप. तर आपल्याला काय वाटते, यावर त्याचा तोडगा निघेल? निश्चित यावर तोडगा जर सत्ताधाऱ्यांचं लक्ष असलं तर यावर तोडगा काढणं फार म्हणजे एकदम छोटीशी गोष्ट आहे. म्हणजे नागपुरात असं झालं नाही अशातला काहीच भाग नाही. नागपुरात तुम्ही जर इतर ठिकाणी पाहाल तर या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर जर इथल्या नगरसेवकांच्या मनात जर आलं तर इथले नगरसेवक जे कोणी इथे नगरसेवक निवडून येईल तो या ठिकाणी पट्टे वाटप करू शकतो योग्यरित्या. मनपाद्वारा महिला आणि बालकांसाठी विविध योजना असतात, पण ते प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचत नाही, महिलांपर्यंत पोहोचत नाही. यावर आपलं काय? अगदी निश्चितच आहे की या ठिकाणी कुणाची इच्छाच राहत नाही की सरकारी योजना ज्या असतात त्या योजना म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजेत अशी मानसिकता ठेवणारे नगरसेवकच या प्रभागातून निवडून गेलेले नाहीत. आणि त्याच्यामुळे अजूनपर्यंत इतक्या वर्षापासून कुठल्या तरी तुम्ही पाहिलं का, कुठल्या तरी महिला बचत गटांना एखादी स्कीम आणून त्यांना दिली आणि त्यांना एखादा प्रोजेक्ट बनवून दिला. म्हणजे निवडून येणारे जे नेते असतात त्यांची मुळात इच्छा नसते की इथल्या प्रभागातले नागरिक हे स्वबळावर उभे राहावे. आणि फक्त त्यांची इच्छा एक असते की भाई हे लोक आम्हालाच नेहमी मागत राहावे. तर जर समजा नगरसेवकाची इच्छा असली तर निश्चित सरकारच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवता येतात. मतदार वर्ग म्हटलं म्हणजे 50% स्त्रींचा वाटा असतो. अगदी बरोबर. आणि सत्ता पक्षाद्वारा किंवा सरकारद्वारा वेगवेगळ्या महिलांसाठी योजना चालवत असतात. हो, प्रसिद्ध योजना आताही सुरू आहे. आपल्याला काय वाटते, प्रॉपर महिलांपर्यंत त्या योजनांचा लाभ पोहोचतो आणि महिला त्या योजनेतून सध्या तरी संतुष्ट आहेत? देशातल्या जनसंख्येपेक्षा किंवा कुठल्याही प्रभागाच्या, आपण प्रभागापुरतं मर्यादित जर असू तर प्रभागाच्या जनसंख्येच्या अर्धी जनसंख्या ही महिला आहेत. तर त्या महिलांना इतक्या योजना दिल्या जातात. त्या महिलांना इव्हन आपल्या इथे महिलांची प्रगती व्हावी त्यासाठी बरेच उपक्रम गाजवले जातात, जसं राबवले जातात की त्यांना एखादं उद्योग काढायचा आहे तर उद्योग काढायसाठी सुद्धा त्यांना या पद्धतीचं कमी व्याजदराने त्यांना लोन मिळतं. परंतु मला या प्रभागात तुम्ही जर तुमच्या माध्यमातून तुम्ही एक विचार करा किंवा तुम्ही सर्वे करा आणि सांगा की या प्रभागातून एक तरी महिला अशी आहे का की ज्या महिलेला अशा पद्धतीचं लोन, अत्यंत कमी व्याजाचं लोन मिळालं आणि तिने आपला उद्योग सुरू केला. या प्रॉब्लेम असा आहे की महिलांसाठी स्कीम्स बनतात परंतु त्या स्कीम्स त्यांच्यापर्यंत पोहोचवणे किंवा त्या स्कीमचा त्यांना लाभ मिळवून देणे हे या इथल्या नगरसेवकांचं काम असतं, वॉर्ड मेंबरचं काम असतं. ते काम आतापर्यंत कुणीही केलेलं नाही. प्रभाग क्रमांक 13ची जर आपण बोललं गेलं तर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी काय एखादा ग्राउंड नाही किंवा प्रौढ लोकांसाठी फिरायला एखादं पार्क नाही. तर आपल्याला काय वाटतंय, काय इथे जागा उपलब्ध नाही की मानसिकताच नाही, काहीतरी इथे डेव्हलपमेंट करायची? नाही, अगदी बरोबर बोलले की बघा, थोडेफार मैदानं आहेत पण अगदी बोटावर मोजण्या इतके. या प्रभागाची तुम्ही मतदार जर तुम्ही काउंट केले तर 60-62 हजार मतदारच आहे.
60-62 हजार मतदार आहेत, याचाच अर्थ इथली लोकसंख्या जवळजवळ त्याच्यापेक्षा जास्तच असेल, है ना. एवढ्या मोठ्या लोकसंख्येत जर बोटावर मोजण्या इतके मैदानं असतील तर किती मुलांनी त्या ठिकाणी जाऊन खेळावं, किती प्रौढांनी त्या ठिकाणी जाऊन म्हणजे विरंगुळा व्हावा, किती प्रौढांचा. इथल्या लोकांची ती मानसिकता नाही. जागा भरपूर आहे. जागा का नाही? प्रत्येक गोष्टीसाठी जागा आहे, परंतु तुम्ही अर्धे मैदानं जर तुम्ही बघाल, जसं आता हे वर्मालेआउटचं मैदान, त्या ठिकाणी कचऱ्यात पडलेलं आहे. वास्तविक पाहता त्या मैदानाचा वापर हा पोरांच्या खेळण्यासाठी होऊ शकतो, परंतु आता जर तुम्ही पाहाल तर तिथे कचरा पडलेला आहे. हा एकच नाही, असे मी तुम्हाला 5 ते 7 मैदानं दाखवतो जिथे फक्त ना फक्त कचरा पडलेला आहे. तर जर समजा आमची इच्छा असली, जर एखाद्या नगरसेवकाची इच्छा असली, मानसिकता जर असली की नाही आम्हाला पोरांसाठी योग्य असं वातावरण निर्माण करायचं आहे, तर ते एक मैदान, त्या मैदानात विविध प्रकारचे खेळ आणि त्याच्या एका कोपऱ्याला तिथे सुंदर अशी एक लायब्ररी जर त्यांनी काढली तर पोरांना अभ्यासाला एक वातावरण मिळेल आणि पोरं खेळतील तर त्यांच्या मानसिक तणावसुद्धा कमी होईल. मतदानाचा दिवस म्हटलं म्हणजे सुट्टीचा दिवस, हो. त्याचा पूर्ण फायदा हा मतदार म्हणून घेतला पाहिजे. आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राची जनता आणि आपल्या प्रभागाची जनता सुद्धा पाहत आहे. काय एक आव्हान आपल्या बघा, मी म्हणतो की जर म्हणजे सरकारने तसं प्रत्येकाला सुट्टी, शाळांना सुट्टी दिलेली आहे मतदानाच्या दिवशी, आणि या मतदानाच्या सुट्टीचा पुरेपूर वापर करून प्रभागातील, कमीत कमी माझ्या प्रभागातील तरी मी प्रत्येक मतदाराला एक विनंती करतो की तुम्ही मत कुणाला द्यायचा हा तुमचा निर्णय आहे. कारण लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असतो आणि राजाला काय करायचं ते आम्ही शिकवू नये. तर म्हणून मत कुणाला द्यायचं ते तुमचं काम आहे, परंतु आपला मताचा अधिकाराचा वापर करणे गरजेचं आहे. म्हणून तुमच्या माध्यमातून मी सर्व मतदारांना विनंती करतो की त्यांनी 100% यावेळेस या प्रभागातून मतदान करावं आणि आपला मताधिकाराचा वापर करावा.